हाय नमस्कार, मी अतिशा लाड. राजश्री मराठी शोबजमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर सोनी मराठी वाहिनीवरच्या आपल्या लाडक्या कलाकारांसोबत आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये आलो आणि इथल्या चाहत्यांना भेटण्यासाठी आलो. आणि माझ्यासोबत आता तुझं माझं सपाने मालिकेतले आपली लाडकी जोडी आहे. म्हणजे इथे आल्यावर सुद्धा त्यांचं वर्कआउट किंवा तालीम चुकत नाही आहे. म्हणजे प्राजक्ता काय चाललं आहे काय? आता तरी त्याला थोडंसं स्पेस दे किंवा बाबा तू मजा कर किंवा आपण आज नको करूया तालीम. नाही, तालीम चुकली नाही पाहिजे. दिवस दिवस महत्त्वाचा आहे आणि पैलवानांनी तालीम चुकून चालत नाही. त्यामुळे रोजचा वर्कआउट हा झालाच पाहिजे. आणि संकेत, तुझ्याच इलाक्यामध्ये आम्ही आलो आहे. काय सांगशील पहिलं तर, कसं वाटतंय घरी येऊन पुन्हा? अरे बापरे, माझी इतक्या दिवसापासून जी इच्छा होती ना इकडे यायची छत्रपती संभाजीनगरला, एक भेट तरी द्यावी एवढ्या दिवसात. आणि गेल्या मार्च महिन्यापासून शूट करतो आहे आम्ही. त्यानंतर मे महिन्यापासून. आणि आज फायनली तो दिवस आला की मी छत्रपती संभाजीनगरमध्ये आलो आहे. सो खूप आनंद, खूप भारी, म्हणजे खूप एक्सायटेड वाटतंय. पण तू म्हणालास की आई सुद्धा इव्हेंटमध्ये आली होती है ना? आणि कसं वाटलं जेव्हा इतक्या सगळ्या चाहत्यांसमोर आपली आईसुद्धा इव्हेंटमध्ये हाजीर आहे आणि आपण आता लोकांना आपण वेगळ्या रूपात आपण समोर येतो आहे? काय फिलिंग? खूप प्राऊड फिलिंग होती. आणि ज्यावेळेस हातात असा माईक आला आणि समोर बघतो एका बाजूला आई बसलेली, या बाजूला पप्पा बसलेले, आणि मला खरं तर एक दडपण होतं की आता काय बोलणार यांच्यासमोर. पण बोललो, त्यांनाही खूप भारी वाटलं. त्यानंतर अजून इकडं आमच्या गावातले भरपूर लोक राहतात, सगळे लोक आलेले होते. मावशी, अजून वहिनी, दाजी, सगळेच आलेले होते. प्राजक्ता, तुझं रुटीन कसं आहे आता? आणि सेटवर म्हणजे आपण सुरुवातीला जेव्हा इंटरॅक्शन केलं होतं तेव्हा तू बोलली होतीस की आता सेटवर सुद्धा करावं लागणार आहे, पण आता कंटिन्यू होत आहे का? पहिली तर गोष्ट मालिकाच पहिलवानांवरची, त्यामुळं आम्हाला सिरियलमध्ये सुद्धा भरपूर आमचे म्हणजे डंबेल्स असतील किंवा भरपूर आमचं जे साहित्य आहे ते आमच्या सेटवर ऑलरेडी आहे. दुसरी गोष्ट, मालिका सुरू होण्याच्या आधीच मी सांगितलेलं की सर माझा वर्कआउट नाही थांबला पाहिजे, माझा डाएट नाही थांबला पाहिजे. म्हणून सुनील डांगे सरांनी मला जिम लावून दिली, स्पेशल ट्रेनर दिला आहे आणि माझा डाएटसुद्धा रोजचा चालू आहे. कधी आमचा वर्कआउट समजा आमचं शूट सकाळचं असलं, ह्याला नाही जाता आलं, जिमला नाही जाता आलं, वर्कआउट नाही झाला, तर सेटवर जेव्हा आम्हाला टाईम भेटतो तेव्हा आम्ही करतो. गॅलरीमध्ये ती गॅलरी नाहीच आहे, तो आमचा वर्कआउट स्पेस आहे. सेटवर असता आणि सपोज काही इक्विपमेंट्स नसतील तर कसा वर्कआउट असतो? आम्हाला झलक बघायची, किंवा तू त्याला चॅलेंज कर की हे तुमच्या दोघांमध्ये कॉम्पिटिशन लावूया आपण. काय? नक्कीच सपाट्या वगैरे मारू शकतो, स्कॉट मारू शकतो. तसं आत्ता जेव्हापासून माझा पाय मोडला आहे तेव्हापासून माझा रोजचा लेग डे चालूच आहे, कारण सगळे सीन मी एका पायावरती करते. आणि जेव्हा सीन कॅमेरा बंद होतो तेव्हा मी दुसऱ्या पायावर थांबते, कारण एकाच पायाचं मसल बनल, दुसऱ्याचं बनायचं नाही. म्हणून जेव्हा कॅमेरा कट होतो तेव्हा दुसऱ्या पायाचा एक्सरसाइज चालू असतो. ही सगळी मेहनत आहे आणि ह्यामुळेच आता एवढं प्रेक्षकांचं प्रेम मिळतं आहे. आणि मला तुमच्यासोबत एक चॅलेंज करायचंच आहे. म्हणजे प्राजक्ता, तू सांग आता ह्याला काय करायचं आहे. जसं तू तालावर नाचवतेस आत्ताही तेच करायचं. नक्कीच सपाट्या मारू शकते, त्याला घेऊन मी स्कॉट पण मारू शकते, पार्टनर स्कॉट. त्याला उचलून स्कॉट मारू शकते. मला नको उचलू प्लीज. त्याच्यावर काय करायचं ते कर. ठीक आहे, आपण बघूयात काय करते प्राजक्ता. रेडी आहेस तू? हो, त्याला उचलून स्कॉट. हां, तुला जमेल? येस. पाय बरा आहे ना? येस. पाय तुटला असेल तरी हिंमत नाही तुटलेली माझी. क्या बात आहे. आता हे म्हणजे टायटल बनणार आहे. नक्कीच. बोल बजरंग बली की जय. शपथ हळूहळू. कमाल. 4 5 6 7 8 9. क्या बात आहे यार. मानलं. म्हणजे मी फक्त ऐकून होते, पण आता प्रत्यक्षात बघितलं. खरंच कमाल आहेस तू. म्हणजे
म्हणजे मुली कोणत्याही क्षेत्रात कमी नाही आहेत हे तुझ्याकडनं आम्हाला प्रत्यक्षाने दिसलं आहे आज. तर म्हणजे काय बोलू, मला शब्दच नाही आहेत. पण तरी किती अशा स्कॉट्स मारू शकतेस आता? म्हणजे मी मारू शकते 30 मारू शकते एका दमात पार्टनरला घेऊन. तसं मी जिममध्ये जाते ना तेव्हा मला 80 किलो देतात. 80 किलोपर्यंत मी स्कॉट मारू शकते. पण संकेत, तू हिला उचलून करू शकतोस काय? अरे ऑब्विसली आय एम 102 प्लेअर. ओके बघूया. तिने 10 मारले होत्या. 1 2 तसं ज्यावेळेस आम्ही चॅलेंज केलं होतं ना त्यावेळेस आम्ही सोबतही केलं होतं. म्हणजे तिनेही मारले होते आणि मीही मारले होते. बट मे बी जे काल परवाचं लेग डे झालं आहे त्याच्यामुळं कदाचित येस. नाही मी ओके. पण इथे आल्यापासनं तुझ्या मित्रांना किंवा तू ज्याच्यासोबत जिम करायचास त्यांना भेटणं झालंय का इथे आलं? हो, त्यांनाच भेटतोय कालपासून. रात्र त्यासाठीच होती. त्यांनी अख्खी रात्र झोपण्यात नाही घालवली, सगळ्या मित्रांना दिली ती. म्हणजे इथे आल्यावर म्हणजे तू किती मिस करतेस तुझं गाव आणि ते सगळं? मी भरपूर मिस करते खरं तर, कारण माझं सगळं चेंज आहे ना आता ज्या झाले. मिस करते आणि इथलं एन्जॉय पण करते. बाय द वे जे माझे सीन आहेत आता मधीच झाला माझा तंबू पडतो, चूल फिरती, मला कमसे कम 15-16 जणांचा बरीच ना तू काय झालं नक्की. म्हाताऱ्या बायका फोन करतात मला की सीन असे देतेस, तुझं गरम गरम जे बनवलंय ते इथून जाते, तू व्यवस्थितच ना करतेस, आम्हाला दिसतंय म्हणतात. आमच्या डोळ्यात पाणी येतंय तुला बघून. त्यामुळे म्हणते बघत राहावा, कारण असेच वेगवेगळे सीन तुम्हाला बघायला भेटणार आहे. त्यासाठीच आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये आलो, कारण का मुंबईमधले आपले चाहत्यांचं प्रेम आपल्याला दिसून येतं, कारण का कोणी ओळखलं किंवा सोशल मीडियावर दिसून येतं. पण इथे जेव्हा एवढ्या संख्येमध्ये लोक येतात आणि आपल्यासाठी येतात, आपल्याला ऐकायला येतात, किती भारी फिलिंग होती. कालच्या इव्हेंटला 2000पेक्षा जास्त ऑडियन्स होतं. खरं तर सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आपल्या शहरात आलो आहे याचा एक वेगळा आनंद आहे. आणि त्यांचाही तो आनंद बघायला भेटतो की अरे आपल्या शहरातला मुलगा आहे जो इथून तिथपर्यंत गेला आहे. सो तो आनंद आम्ही पूर्ण निघेपर्यंत, गाडीत बसेपर्यंत आम्ही अनुभवत होतो, कारण इतकी गर्दी झाली होती आणि सगळे अक्षरशः फोटो म्हणजे थांबवत होते, जाऊच देत नव्हते. शेवटी गौरीताईने आम्हाला हात पकडून गाडीपर्यंत नेलं आणि गाडीत बसवलं. पण भारी फिलिंग असेल ना, ही खूप भारी वाटते. म्हणजे इतक्या वर्षांची मेहनत आज फळाला येते असं काहीतरी. पण प्राजक्ता, तुझं म्हणजे पूर्णच क्षेत्र बदललं ना. म्हणजे पहिलवान तर तू आहेस अजूनही आणि राहशील पुढे, पण आता अभिनेत्री कशी वाटते तुझ्यातली तुलाच? हो, मला आवडायला लागली, कारण कधी असं न मुलींसारखं वागणारी पोरगी वागायला लागली, चेंज जरा दिसतोय. त्यामुळं मी हे एन्जॉय पण करते सगळं. आणि हां, मला अजून साडी वगैरे एवढी नाही येत सावरता, पण तरी पण मला ते म्हणजे असं आवडायला लागले, आपलं वाटायला लागले. स्टार्टिंगचे 1-2 महिने मला असं वाटायचं काय याला का मी काय करते, पण आता मला वाटतं जे मी करते ते योग्य करते. तरी वाटलं होतं की ते तुझं जे आहे ते साईडला राहील का, पण नाही, ते धरून तू सगळं करतेस. ह्यात खूप कौतुकाची गोष्ट आहे. बरं, आता मी तुमच्या वर्कआउटच्या मध्ये आले होते, तर तुम्ही कंटिन्यू करा आणि आपण भेटूयात पुन्हा एकदा. थँक्यू सो मच. प्रेक्षकांना काय सांगायला आवडेल, खास करून इथल्या तुझ्या हक्काच्या प्रेक्षकांना काय सांगायला आवडेल? नाही, खरं तर सगळ्यांचा सपोर्ट खूप आहे आणि कालच्या इव्हेंटला हेही कळालं की त्यांचं प्रेमही किती आहे. तर सगळ्यांचे मनापासून आभार. असाच सपोर्ट करत राहा, असंच प्रेम करत राहा. प्राजक्ता काय सांग? खरं सगळे प्रेक्षक खूप महत्त्वाचे आहेत, कारण प्रेक्षक आम्हाला बघतात, आम्हाला जाणून घेतात, म्हणून आम्ही घराघरापर्यंत पोहोचतो. म्हणून सर्व प्रेक्षकांचं, इथल्या छत्रपती संभाजीनगरकरांचं सगळ्यांचं खूप खूप आभार. असंच तुम्ही आमच्यावर प्रेम करत राहा आणि असंच तुम्हाला आमच्या मालिकेमध्ये वेगवेगळं बघायला भेटेल. थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट पुढच्या जर्नीसाठी तुम्हाला. थँक्यू.